फ्रेंड्स, लेक्चर नंबर 7. तर यामध्ये आपण पाहत आहोत पेअर ऑफ स्ट्रेट लाईन्स आपलं सुरू आहे. त्यामध्ये पहा प्रॉब्लेम नंबर 1 फॉर टुडे. फाइंड द व्हॅल्यू ऑफ k if one of the lines given by equation is 2x plus y equal to 0. आता या ठिकाणी हे हा प्रश्न विचारलेला आहे 2 मार्कासाठी मार्च 2016. आणि आता पहा काय दिलं आहे. हे इक्वेशन कोणत्या स्वरूपात आहे? हे इक्वेशन आहे होमोजिनियस जॉइंट इक्वेशन. a स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर इक्वल टू 0 आपण याच्या आधी पाहिलं. तर हे आहे होमोजिनियस जॉइंट इक्वेशन. या स्वरूपात इक्वेशन दिलेलं आहे. तर पहा द गिवन जॉइंट इक्वेशन इज 6x स्क्वेअर प्लस kxy प्लस y स्क्वेअर इक्वल टू 0. नंबर 1. आता ह्या इक्वेशनची कंपेअर करायची आपल्याला कोणत्या इक्वेशनची? ह्या होमोजिनियस जॉइंट इक्वेशन स्टँडर्ड इक्वेशनची. कंपेअर इक्वेशन 1 with the equation ax square plus 2hxy plus by square equal to 0. आता यामध्ये कंपेअर करा. a म्हणजे x स्क्वेअर चा कोएफिशिएंट, a ची किंमत 6, 2h म्हणजे xy चा कोएफिशिएंट 2h k आणि b म्हणजे y स्क्वेअर चा कोएफिशिएंट y इक्वल टू 1. आता इक्वेशन ऑफ गिवन लाइन काय म्हणणं आहे की या इक्वेशन मध्ये ज्या दोन लाईन दिल्या, दोन लाईन का दिल्या की ते आहे होमोजिनियस जॉइंट इक्वेशन आणि ते देते पेअर ऑफ स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू द ओरिजिन. आणि म्हणून त्या दोन लाईन मिळत आहे. त्या दोन लाईन पैकी एक लाईन ही आहे आणि म्हणून द इक्वेशन ऑफ गिवन लाईन इज 2x plus y. आता 2x plus y या लाईनचा स्लोप कसा काढायचा? स्लोप ऑफ लाईन टू फॉर्म्युला इथं पहा. आपण पाहिलं याच्या आधीच्या पिरियडमध्ये की जनरल इक्वेशन ऑफ लाईन इज x plus by plus c is equal to 0. That's why या लाईनचा स्लोप असतो -a by b. a काय आहे? x चा कोएफिशिएंट, b काय आहे? y चा कोएफिशिएंट. फॉर्म्युला -a by b. मग या ठिकाणी -a by b याची किंमत किती आहे? 2. -a म्हणजे -2, b ची किंमत किती आहे? 1. म्हणजे किती झालं? -2 म्हणजे ही झाली m ची किंमत. आता आपल्याला काढायचं आहे ऑक्झिलरी इक्वेशन. तो ऑक्झिलरी इक्वेशन इज bm स्क्वेअर प्लस 2hm प्लस a इज इक्वल टू 0. आपल्याला माहिती आहे फॉर्म्युला आहे आणि याचा आपण एक्सप्रेशन सुद्धा काढलेला आहे. आता m इज द रूट ऑफ इक्वेशन. का की हे m मध्ये क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे, वर्ग समीकरण. bm स्क्वेअर म्हणजे वर्ग समीकरण आहे म्हणजे ते m च्या दोन मूल्य देते. म्हणजे म्हणून त्यापैकी m ची एक किंमत आहे m इज इक्वल टू -2. आणि आता ही -2 ची किंमत आहे. ती -2 किंमत आपण कशा ठेवायची आहे? या ऑक्झिलरी इक्वेशन मध्ये. आणि म्हणून सर्व किंमत ठेवा. b ची किंमत पहा. b ची किंमत आपल्याला 1 आहे. m ची किंमत आहे -2. -2 चा स्क्वेअर प्लस टॉइस h ची किंमत आहे की m ची किंमत परत -2 ठेवायची आहे आणि a ची किंमत आपल्याजवळ 6 आहे इज इक्वल टू 0. आणि आता हे सोडवायचं. -2 चा स्क्वेअर प्लस 4 हे झालं -2k प्लस 6 इज इक्वल टू 0. दॅट इज -2k प्लस 10 इज इक्वल टू 0. म्हणून ट्वाइस k -2k इज इक्वल टू -10 आणि म्हणून k इक्वल टू 5. हे या ठिकाणी आन्सर झालं. आता पहा पुढचा क्वेश्चन. आपण जे आपल्या संग्रहामध्ये आपला संग्रह सुरू आहे 4.1 त्यामध्ये पेज नंबर 120 पहा. 120 फाइंड द कंडिशन दॅट क्वेश्चन आहे. फाइंड द क्वेश्चन 5. फाइंड द कंडिशन. Find the condition that number 1. या ठिकाणी पहिलं आहे द लाईन 4x plus 5y is equal to 0 coincides with one of the lines. One of the
lines given by ax square plus 2hxy plus by square is equal to 0. पाहता आपल्याला या ठिकाणी काय दिलेलं आहे, या ठिकाणी आपल्याला काय प्रोव्हाइड केलेलं आहे, आपल्याला कंडिशन काढायची आहे. कोणती कंडिशन काढायची आहे? द लाईन, ही जी लाईन दिलेली आहे ही लाईन कोइन्साइड म्हणजे पॅरलल, म्हणजे त्या लाईन वर बसते, ओव्हरलॅप. म्हणजे ज्या लाईन्स दिल्या गेलेल्या आहे, या इक्वेशनने ज्या दोन लाईन दिल्या त्यापैकी एका लाईन सोबत ही लाईन पॅरलल आहे, म्हणजे त्यावरती ओव्हरलॅप होते, म्हणजे तिचा स्लोप त्या लाईन इतका आहे. तर आता लेट अस स्टार्ट. पहिली लिहायचं आपल्याला द गिव्हन जॉइंट इक्वेशन, दॅट इज आन्सर. द गिव्हन जॉइंट इक्वेशन इज the given joint equation is ax square plus 2hxy plus by square is equal to 0. नंबर 1. आता आपल्याला माहित आहे या इक्वेशनचं ऑक्झिलरी इक्वेशन, दॅट इज द ऑक्झिलरी इक्वेशन इज ऑक्झिलरी, that is auxiliary म्हणजे सहाय्य. auxiliary equation is आताच पाहिलं आपण bm square plus 2hm plus a is equal to 0. इक्वेशन नंबर 7. आता आपल्याला काय करायचं आहे, जी दिलेली लाईन आहे त्या लाईनचा स्लोप काढायचा. द गिव्हन लाईन इज गिव्हन लाईन कोणती लाईन आहे ती आहे 4x प्लस 5y इज इक्वल टू 0. इक्वेशन नंबर 3. आता या लाईनचा आपण स्लोप काढायचा. therefore स्लोप ऑफ लाईन 3 स्लोप ऑफ लाईन 3 इज इक्वल टू, सांगा स्लोप किती असते, मायनस a बाय b, a ची किंमत 4 मायनस 4 मायनस a बाय b ची किंमत 5. आता ज्याची ही लाईन पॅरलल आहे, म्हणजे ही लाईन 3 as line 3 coincides with one of the lines given by equation 1. Therefore it has same slope, म्हणजे त्या लाईनचा स्लोप सुद्धा सारखा असला पाहिजे. therefore it is m. या स्लोपला आपण m म्हणू शकतो, आणि हा जो स्लोप काढला, this m is the root of the auxiliary equation. Therefore m is the root of equation 2, that is the auxiliary equation, and therefore त्या इक्वेशन मध्ये m ची किंमत ठेवायची. आता इक्वेशन आपल्याजवळ b m स्क्वेअर, m ची किंमत आपल्याजवळ आहे -4/5, that is -4/5 चा स्क्वेअर. bm स्क्वेअर प्लस 5hm प्लस a, m ची किंमत ठेवायची ठिकाणी m ची किंमत आहे -4/5 plus a is equal to 0. Simplify. b into -4 square is 16, 5 square is 25. इथे प्लस माइनस 4 into 2 is 8 h by 5 plus a is equal to 0. That is, this is equal to 16 b by 25 minus 8 h by 5 plus a is equal to 0. आता एलसीएम आहे 25. लसावी काढायचा, लेफ्ट हँड साइडला लसावी काढा. आता आपल्याला माहित आहे
या ठिकाणी 25 म्हणजे 1 पाहिजे, या ठिकाणी 25 पाहिजे म्हणजे 5 × 5 पाहिजे, आणि या ठिकाणी a च्या खाली काहीच नाही म्हणजे त्या ठिकाणी 25 न गुणावं लागेल. आणि म्हणून इथे 25 तर इथे 1 × 16b एलसीएम 25. या ठिकाणी 16b कारण 16b च्या खाली एलसीएम 25 रेडी आहे, दॅट इज 16b minus 5 into 8 that is 40h plus 25 into a that is 25a equals to 0, and therefore 16b minus 40h plus 25a आणि हे जे 25 आहे हे RHS ला मल्टिप्लाय 0 into 25 0 गुणिले 25 बरोबर, आणि रिअल इक्वेशन ऑन रीअरेंजमेंट ए मधील पद मी पहिले लिहितो 25, त्यानंतर 16b लिहितो आणि इज इक्वल टू 40h, अँड दिस इज द रिक्वायर्ड कंडिशन. जे कंडिशन काय म्हणते तर हे ती कंडिशन आहे. दिस इज द रिक्वायर्ड अपेक्षित एक्सपेक्टेड कंडिशन, या इज द आन्सर. तर हा झाला आपला प्रश्न 5व्या मधील पहिला. आता आपण 5व्या मधील सेकंड घेणार. 5व्या मधील सेकंड क्वेश्चन 5 मधील 1 घेतलेला आहे. आता आपण सेकंड घेऊ. क्वेश्चन आपल्याला फाईन चालू आहे, त्यामधील काय आहे प्रश्न? काय आपला प्रश्न आहे फाइंड द कंडिशन दॅट the line 3x plus y is equal to 0 may be perpendicular to one of the lines given by ax square plus twice hx square plus by square is equal to 0. आता आपल्याला काय दिलंय? मगाशी जी लाईन होती ती कशी होती? ती होती पॅरलल म्हणजे कोइन्साइड. आता जी लाईन दिली आहे ती आहे परपेंडिक्युलर. बाकी सर्व सेम आहे. पहा आता काय दिसतं आपल्याला मगाचा. आता काय दिसतं प्रश्न समजून घ्या. फाइंड द कंडिशन दॅट the line may be perpendicular to one of the lines. आपल्याला परत माहित आहे की हे जे होमोजेनियस इक्वेशन आहे हे दोन लाईन देते, आणि त्या दोन लाईन मधील एका लाईनला, कोणत्या तरी एका लाईनला ही लाईन कशी आहे म्हणते परपेंडिक्युलर. आपल्याला ही कंडिशन वापरायची आहे. अँड देअरफॉर स्टार्टिंग फ्रॉम द होमोजेनियस इक्वेशन म्हणजे स्टँडर्ड इक्वेशन दिलेलं आहे, देअरफॉर द गिवन इक्वेशन इज the given equation is ax square plus 2hxy plus by square equals to 0 number 1. चला इथे आपण ऑक्झिलरी इक्वेशन लिहून घेऊ, and therefore the auxiliary equation is सांगा काय आहे इक्वेशन? bm square
प्लस टॉइस HM प्लस A इज इक्वल टू 0. इक्वेशन नंबर 7. आणि आता आपल्याला जी लाईन दिली आहे त्या लाईन कडे चला. कोणती लाईन आहे ती? द लाईन. ही लाईन आहे ती. दॅट इज द गिवन लाईन इज the equation of given line is equation of given line is 3x plus y is equal to 0. Equation number 3. Therefore आता आपल्याला काय काढायचं आहे? लाईन 3 चा स्लोप काढायचा आहे. स्लोप काढायचं m पाहिजे आपल्याला. m कशात पाहिजे? ऑक्झिलरी इक्वेशन मध्ये. आणि त्यासाठी m कडे जायचं आपल्याला. Therefore slope of line 3 is equal to किती आहे? -a by b. मायनस a ची किंमत आहे 3, b ची किंमत आहे y आणि किती झालं? -3. आता काय दिलंय तुम्हाला? ही लाईन कशी आहे? परपेंडिक्युलर आहे. कोणत्या लाईनला? या इक्वेशनने दिलेल्या दोन लाईन पैकी एक लाईन. आणि म्हणून आपल्याला आता काय काढायचं आहे? लाईन 3 ला परपेंडिक्युलर असणाऱ्या लाईनचा स्लोप काढायचा आहे. अँड देअरफॉर स्लोप ऑफ लाईन परपेंडिक्युलर टू लाईन 3. आणि त्याला म्हणायचं आपल्याला काय असते? आपल्याला माहित आहे परपेंडिक्युलर पॅरलल लाईनचे स्लोप कसे असतात? इक्वल. आणि परपेंडिक्युलर लाईनचे स्लोप कसे असतात? रेसिप्रोकल. म्हणजे एकमेकांच्या गुणाकार व्यस्ताने विरुद्ध. म्हणजे मायनसचा प्लस, अंशाचा छेद, छेदाचा अंश. आणि म्हणून या ठिकाणी काय होऊन जाईल? या मायनसचा प्लस होईल आणि हे 3 अंशात आहे तर या ठिकाणी छेदात जाईल. झाली m ची किंमत. आणि आता हा जो m आहे हा m इज द रूट ऑफ द auxiliary equation 2. Therefore m is the root of auxiliary equation 2. आणि म्हणून m ची किंमत या इक्वेशन मध्ये ठेवा. कोणत्या? ऑक्झिलरी इक्वेशन मध्ये. अँड दॅट इज bm स्क्वेअर. b m ची किंमत आपल्याला आता आलेली आहे स्क्वेअर bm स्क्वेअर प्लस टॉइस hm टॉइस h. m ची किंमत आपल्याजवळ आहे 1/3 प्लस a इज इक्वल टू 0. आता हे तुम्हाला उत्तर देणार. सिम्प्लिफाइंग दिस इज b. 1 चा स्क्वेअर 1, 3 चा स्क्वेअर 9 प्लस 2h into 1 2h by 3 plus a is equal to 0. This is b into 1 is b by 9 plus 2h by 3 plus a is equal to 0. Again take LCM. LCM आहे 9 आणि या 9 साठी अगदी मगासारखंच करायचं. 9 साठी इथे कितीने गुणायचं? 1 ने, कारण 9 आहे. इथे कितीने गुणायचं? 3 ने. आणि या a च्या खाली काहीच नाही म्हणजे 1 आहे आणि त्या ठिकाणी संपूर्णपणे 9 ने गुणायचं. आणि म्हणून आता या ठिकाणी काय होणार? इथे येते b, कारण b च्या खाली 9 आहे प्लस इथे 3 ने गुणायचं. 3 into 2h that is 6h आणि या ठिकाणी 9 into a that is 9a. Again this is b plus 6h plus 9a is equal to 0 into 9. 9 इकडे गेले, 0 गुणिले 0 and now this is the required condition. This is the required condition. तर या ठिकाणी हा प्रश्न 5 संपलेला आहे. आता आपण घेऊ प्रश्न क्रमांक 6. क्वेश्चन नंबर 6. आता क्वेश्चन 6 काय आहे पहा. Question 6 is, if one of the lines given by
lines given by ax square plus 2hxy plus by square is equal to 0 is perpendicular to px plus qy is equal to 0, then show that ap square plus twice h pq plus जिथं by स्क्वेअर आहे बा प्रिंटिंग मिस्टेक आहे bq स्क्वेअर पाहिजे p q चा स्क्वेअर इज इक्वल टू 0. त्या ठिकाणी दुरुस्ती करा पुस्तकात, तिथे चुकून by स्क्वेअर दिलेला आहे तर त्या ठिकाणी पाहिजे आपल्याला bq स्क्वेअर. दॅट इज द रिक्वायर्ड कंडिशन. अगदी मनापासून सुरुवात करायचं. आत्ताच आपण जे प्रॉब्लेम घेतलं, प्रॉब्लेम नंबर सेकंड पहा पाठवलं, तिथे हेच कंडिशन आहे. म्हणजे लाईन दिलेली आहे ती परपेंडिक्युलर आहे आणि त्यासाठी आपल्याला कंडिशन काढायची आहे. व्हेरी सिंपल. देयरफॉर या ठिकाणी द इक्वेशन ऑफ गिवन लाईन is x square. That is the given joint equation is, कारण ते दोन लाईनचं इक्वेशन आहे एकत्र. गिवन जॉइंट इक्वेशन is ax square plus 2hxy plus by square is equal to 0. इक्वेशन नंबर 1. आता या ठिकाणी आपण परत याच इक्वेशनचं काय लिहून घेऊ? ऑक्झिलरी इक्वेशन. द ऑक्झिलरी इक्वेशन इज, कारण त्याचं आपल्याला काम आहे. द ऑक्झिलरी इक्वेशन इज, सांगा काय आहे ते इक्वेशन? bm स्क्वेअर प्लस ट्वाइस hm प्लस a इज इक्वल टू 0. इक्वेशन नंबर सेकंड. आता आपण कुठं जाणार? अगदी बघासाठी द इक्वेशन ऑफ गिवन लाईन इज, हे दिली होती या ठिकाणी. या ठिकाणी कोणती लाईन दिली आपल्याला? ती लाईन आहे px plus qy. देयरफॉर द इक्वेशन ऑफ गिवन लाईन इज काय इक्वेशन आहे पहा? px plus qy इक्वल्स 0. इक्वेशन नंबर 3. आणि म्हणून या लाईनचा स्लोप आपल्याला काढायचा आहे. देयरफॉर स्लोप ऑफ लाईन 3 इज इक्वल टू, हा किती स्लोप आहे? -a/t. a म्हणजे x चा कोएफिशिएंट मायनस a. a ची किंमत आहे b ची किंमत आहे q. परंतु काय म्हटलं आहे की ही जी लाईन आहे ही इज परपेंडिक्युलर टू वन ऑफ द लाईन गिव्हन बाय, म्हणजे याच्यामधील दोन लाईन पैकी एका लाईनला ही लाईन परपेंडिक्युलर आहे. आणि म्हणून आपण काय लिहू? स्लोप ऑफ लाईन परपेंडिक्युलर टू लाईन 3. स्लोप ऑफ लाईन परपेंडिक्युलर टू लाईन 3 आणि हा स्लोप म्हणलो आपण या. परत इथे पहा कसं केलंय या याच्यामध्ये. इथे आपण स्लोप ऑफ लाईन 3 काढलं, त्याला लंब लाईनचा स्लोप काढला. कसा काढला? रेसिप्रोकल, म्हणजे मायनसचं चिन्ह प्लस झालं आणि अंशाचा छेद झाला, छेदाचा अंश झाला. आणि म्हणून या ठिकाणी देखील यम बरोबर आता ह्या मायनसचा प्लस होईल, छेदाचा अंश करा आणि अंशाला छेद करा. छेद म्हणजे या ठिकाणी क्यू अंशात जातील आणि पी, आणि हा यम is the root of the auxiliary equation. M is the root of auxiliary equation. Auxiliary equation कोणतं? सेकंड. म्हणजे यामध्ये m ची किंमत ठेवा असं म्हणणं आहे. तर m ची किंमत आपल्याजवळ आहे q/p. ठेवा b q by p चा स्क्वेअर प्लस टॉइस hm, m ची किंमत q/p
plus a is equal to 0. Simplify. This is b q square by p square. Square in both अंशाचा स्क्वेअर छेदाचा स्क्वेअर. या ठिकाणी टॉइस एच क्यू गुणाकार केला भागिले पी प्लस ए इज इक्वल टू 0. दिस टर्म इज बी ए स्क्वेअर बाय पी स्क्वेअर प्लस टॉइस एच क्यू बाय पी प्लस ए इज इक्वल टू 0. सिम्प्लिफाइंग. आता या ठिकाणी एलसीएम आहे पी स्क्वेअर. मग आता पी स्क्वेअर साठी इथे किती पाहिजे 1 पाहिजे. इथे किती गुणायचं आहे पी नी आणि या ए च्या खाली 1 आहे त्याला किती गुणायचं आहे आणि म्हणून या ठिकाणी हा कसा येणार या ठिकाणी पी स्क्वेअर असल्यामुळे इथं काय आलं बी ए स्क्वेअर. इथं पी न गुणायचा अंशाला म्हणून टॉइस एच पी क्यू आणि इथे पी स्क्वेअर न गुणायचं ए ला म्हणजे ए पी स्क्वेअर अशा प्रकारचे हे पद आपण या ठिकाणी मिळवलेले आहेत आणि ऍट RHS इट इज इक्वल टू 0. आणि म्हणून पुढे काय दिसते आपल्याला बी क्यू स्क्वेअर बी ए स्क्वेअर इट इज बी ए स्क्वेअर प्लस टॉइस एच पी क्यू प्लस ए पी स्क्वेअर आणि इथं क्यू स्क्वेअर आहे क्यू आहे तो ये नसून क्यू आहे क्यू BQ square. A नसून Q आहे. That is BQ square plus twice HPQ plus AP square is equal to AP square शून्यासोबत गेले शून्य गुणिले P square शून्य आणि म्हणून आपल्याला आपला आन्सर आलेला आहे का BQ square. The condition is BQ square plus twice HPQ plus AP square is equal to 0. आणि म्हणून ही जी कंडिशन आहे पहले ए बदल पद दिलो आपण म्हणजे पी स्क्वेअर बदल पद दिलो ए पी स्क्वेअर प्लस टॉइस एच पी क्यू प्लस बी क्यू स्क्वेअर इज इक्वल टू 0. हा आपला आन्सर आलेला आहे and therefore this is the required condition. We can bracket this is the required condition. तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी टोटल 4 प्रॉब्लेम केलेले आहेत म्हणजे 5व्यातील 2 6व्यातलं 6व 1 आणि 1 सुरुवातीचं अशा प्रकारे 4 प्रॉब्लेम केलेले आहे आणि नंतर लेक्चर नंबर 8 मध्ये या पुढील आपण घेणार आहोत.